हाय हॅलो. तुम्ही पण कन्फ्यूज आहात का की डॅन्ड्रफ आणि ड्राय स्काल्पमध्ये? तुम्हाला पण असंच वाटतंय का की डॅन्ड्रफ आणि ड्राय स्काल्प म्हणजे एकच? तर तसं नाही आहे. डॅन्ड्रफ आणि ड्राय स्काल्प ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डोक्यावरती लहान आणि व्हाईट कलरचे फ्लास्क असेल, खाज असेल पण रेडनेस नसेल आणि इचिंग असेल कुठल्या तरी प्रकारची, जेणेकरून आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप सगळा डॅन्ड्रफ झालेला आहे. पण खरं तर तसं नसतं. ते सगळं फक्त ड्राय स्काल्पमुळे असतं. डॅन्ड्रफची लक्षणे आणि ड्राय स्काल्पची लक्षणे दोन वेगवेगळी आहेत. डॅन्ड्रफ असेल तर तुमच्या डोक्यावरती पिवळसर कलरचा मोठे मोठे फ्लास्क असतात, म्हणजे मोठी मोठी खपली निघल्यासारखं असतं. खपलीच म्हणू शकता त्याला. आणि त्याच्यामुळे तुम्हाला रेडनेसही असतो, खूप जास्तीची इचिंग असते. आणि हे सगळं होतं फक्त डॅन्ड्रफ होण्याचं कारण आणि ड्राय स्काल्प होण्याचे दोन वेगवेगळी कारणं असतात. जर जास्त प्रमाणात ऑइलिंग झालं तर तुम्हाला डॅन्ड्रफ होऊ शकतो, म्हणजेच फंगस असेल तर तुम्हाला डॅन्ड्रफ होऊ शकतो. जर ऑइलिंगच नाही केलेलं तुम्ही तर तुमच्या स्काल्पवरती मॉइश्चर कमी पडलेला असतो, म्हणजेच तुमची स्काल्प ड्राय झालेली असते. त्यामुळं खाज येणं दोन्हीमध्ये सुद्धा कॉमन आहे. फक्त फरक लक्षात येतो स्काल्पच्या फ्लास्कवरनं, म्हणजे फ्लास्क म्हणजेच खपलीवरनं. स्काल्पची जी तुम्ही पिवळसर कलरची खपली आली तर ती डॅन्ड्रफची, आणि जर व्हाईट कलरची खपली आली तर ती ड्राय स्काल्पची अशी असते. जर रेडनेस असला तर डॅन्ड्रफ, आणि जर रेडनेस नसेल फक्त खाज असेल तर ड्राय स्काल्प. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सो याच्या ट्रीटमेंटसुद्धा दोन वेगवेगळेच असणार आहे. जर डॅन्ड्रफ असेल तर सिम्पल आहे. डॅन्ड्रफवरती फक्त एकच इलाज आहे, ते म्हणजे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. आणि जर तुमचं स्काल्प ड्राय असेल तर त्यावरती मॉइश्चरायझिंग ऑइल आणि नंतर माइल्ड शॅम्पू. लक्षात ठेवायचं, डॅन्ड्रफसाठी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, जे की नावातच सगळं येऊन जातं. आणि जर ड्राय स्काल्प असेल तर पहिले स्काल्पला मॉइश्चर करणं गरजेचं असतं, त्यासाठी मॉइश्चरायझिंग ऑइल. सेकंड यूज करणार तुम्ही माइल्ड शॅम्पू. डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही 1 दिवस आड हेअर वॉश करायचं आहे. आणि जर तुम्हाला ड्राय स्काल्प असेल तर तुम्ही फक्त आठवड्यातनं 2च दिवस हेअर वॉश करायचे, ते पण चांगलं मॉइश्चरायझिंग ऑइल करून. ऑइल लावताना एवढं लक्षात ठेवायचं, ऑइलिंग करताना ऑइल इतकं पण जास्त व्हायला नको की त्याच्यामुळे ड्राय स्काल्पहून तुमचं स्काल्प डायरेक्टली डॅन्ड्रफमध्ये डिव्हाइड होईल. सो तेवढी काळजी घ्यायची. आणि ऑइलिंग तेवढंच करायचं जेवढं आपल्याला गरजेचं आहे. वॉश करायच्या फक्त 45 मिनिट्स आधी ऑइल करायचं, नंतर बस. डॅन्ड्रफ असेल तर ऑइलिंग करू नका, कारण ऑलरेडी ऑइलमुळेच तुम्हाला डॅन्ड्रफ सिक्रेट झालेला असतो. तुम्हाला फक्त गरज आहे एका अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूची. आणि जर तुम्ही घरगुती विलास केले तर त्याला लिंबू, दही वगैरे यूज करून तुम्ही डॅन्ड्रफ हटवण्याचं काम करू शकता. बस. डिफरन्स ओळखा म्हणजे ट्रीटमेंटसुद्धा इझी होईल. थँक्यू.